नमस्कार, माझं नाव डॉक्टर विजय पवार। आज आपण ग्रुप बीच्या पूर्वपरीक्षेची जी परीक्षा घेतलेली आहे त्यामधल्या सायन्स या विषयाच्या एक्सप्लेनेशनसाठी भेटत आहोत। तर आपण एक्सप्लेनेशन सुरू करूया। तर आपला जो पहिला प्रश्न आहे, तर आपला पहिला प्रश्न होता की कीटक वर्गामध्ये आढळणारे संयुक्त डोळे। आता लक्षात घ्या, कीटक वर्ग हा काय आपला इनव्हर्टिब्रेटा म्हणजेच काय अपृष्ठवंशी प्राण्यांमधला संधिपाद प्राणी संघामधला एक वर्ग आहे। ठीक आहे, तर या वर्गामध्ये संयुक्त डोळे आढळतात। तर या डोळ्यांबद्दलच्या वैशिष्ट्यांबद्दल आपल्याला बोलले, हे डोळे दोन प्रकारचे असतात, एक आहे अपोजिशन, एक आहे सुपरपोजिशन। ठीक आहे, तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, अपोजिशन आणि सुपरपोजिशन। तर अपोजिशन म्हणजे काय आणि हे समजण्याकरिता आपण एक डायग्राम बघूया। तर अपोजिशन आय जी आहे, अपोजिशन आय मधून जे काही लाईट रेज जातात त्यांचं एरिया छोटा आहे, पण सुपर इम्पोजिशनमध्ये ज्या लाईट रेज जातात त्यांचा एरिया मोठा आहे। तर नॉर्मली आपण आपल्या डोळ्यांच्या बाबतीत विचार करतो की आपण पाहत असताना ज्यावेळी प्रकाश मोठा असतो त्यावेळी आपल्या बाहुल्या छोट्या होतात म्हणतो आपण, आणि ज्यावेळी प्रकाश कमी असतो आपल्या बाहुल्या मोठ्या होतात। त्यामुळेच पुन्हा प्रश्नाकडे जर आपण आलो तर अपोजिशन ज्यांच्यामध्ये प्रकार आढळतो, ज्या कीटकांच्यामध्ये, हे कीटक नॉर्मली दिवसा सक्रिय असलेले बघायला मिळतात। तर सुपरपोजिशन ज्यांच्यामध्ये असतात ते कीटक नॉर्मली रात्री सक्रिय असलेले आपल्याला बघायला मिळतात। म्हणजे अपोजिशन हे दिवसा सक्रिय असतात आणि सुपरपोजिशन हे रात्री सक्रिय असतात। त्यामुळे अ आणि ड हे पर्याय बरोबर आहेत, आणि असा जर आपण पर्याय निवडला तर अ आणि ड म्हणजे 2 नंबरचा पर्याय आपला बरोबर येईल। तर हा झाला आपला पहिला प्रश्न। आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊ। दुसरा प्रश्न आपला जो होता, टिनोफोरा संघातील प्राण्यांच्या प्रजनन क्षमता किंवा प्रजनन संस्थेविषयी विचारलेला प्रश्न आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या, या संघामध्ये कॉम्ब जेली वगैरे हे असले प्राणी येतात, कॉम्ब जेलीज आपण ज्यांना म्हणतो। तर इथे मी लिहितो की हे प्राणी कोणते आहेत, तर हे आहेत कॉम्ब जेली, कॉम्ब जेलीफिश असे आपण यांना ओळखतो। ठीक आहे, तर या कॉम्ब जेलीफिशमध्ये किंवा या टिनोफोरा संघामधल्या प्राणी जे आहेत त्यांच्यामध्ये नॉर्मली म्हणतोय मी, अलैंगिक प्रकारचं प्रजनन होतं। यांच्यामध्ये अलैंगिक प्रकारचं प्रजनन होतं, सगळ्यांच्यामध्येच नाही पण प्रामुख्याने अलैंगिक प्रकारचं प्रजनन होतं। आणि ज्यांच्यामध्ये लैंगिक प्रकारचं प्रजनन होतं त्यांच्यामध्ये मात्र फलन हे अंतर्गत नसून ते बाह्य प्रकारचं आढळतं। म्हणजे हे फलन हे काय आहे, बाह्य प्रकारचं आहे। याचा अर्थ या संघातील प्राण्यांच्यामध्ये अलैंगिक प्रजनन मोस्ट लाईकली आहे, मॅक्सिमम अलैंगिक प्रजनन आहे, पण ज्यांच्यामध्ये लैंगिक प्रजनन होतं त्यांच्यामध्ये बाह्य फलन अस्तित्वात असतं। त्यामुळे ब आणि ड असलेला पर्याय आपल्याला शोधायचा आहे, त्यामुळे हा नंबर 4 येणार। ठीक आहे, आता पुढचा प्रश्नाला जाऊया आपण। पुढचा प्रश्न आहे, निड्यार या संघातील काही प्राणी आणि त्यांची शास्त्रीय नावं दिलेली आहेत तुम्हाला, असे काही प्रश्न येऊन गेलेले आहेत। तर यांच्या जोड्या जुळवायला सांगितलेल्या आहेत तुम्हाला। तर आपण सामान्यतः कधी हे प्राणी पाहिलेले नसतात, त्यामुळे आपल्याला समजत नाही नक्की काय आहे ते। तर आपण जरासं एकदा हे प्राणी कसे दिसतात बघून घेऊ, मग आपण पुढे जाऊ। आता हा सगळ्यात पहिला जो आहे हा आहे फायसेलिया। फायसेलियाला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असं का म्हटलं जातं, फायसेलियाला पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असं का म्हटलं जातं, तर विचार करा, पोर्तुगीज लोकांना जे काही लढाईला जायचे पोर्तुगीज लोक ते टोपी घालायचे आणि पाठीमागे बनावट केस असायची त्यांच्या। तर हा टोपीसारखा भाग आणि ही बनावट केसांसारखी रचना आहे, त्यामुळे या फायसेलियाला दुसऱ्या भाषेत काय म्हटलं जातं, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर असं म्हटलं जातं। तसं का म्हटलं जातं, कारण की त्याची रचना ही पोर्तुगीजच्या माणसासारखी दिसायला मिळते। आता याच्यामधला पुढचा जो आपण प्राणी बघायचा आहे, गॉर्गोनिया किंवा जॉर्जोनिया असे ज्याला म्हणतात, गॉर्गोनिया। या गॉर्गोनियाचं स्ट्रक्चर जर बघितलं तर आपलं जे फॅनचं पातं असतं, ठीक आहे, किंवा जुन्या काळी जे पंख्यासारखे पाती वापरले जायचे तर त्याच्यासारखं दिसतं, म्हणून याला सी फॅन या नावाने ओळखलं जातं, सी फॅन या नावाने ओळखलं जातं। आणि मिॲन्ट्रिनाचं जर स्ट्रक्चर बघितलं तर हे आपल्या मेंदूच्या स्ट्रक्चरसारखं पाहायला मिळतं, म्हणून याला काय म्हटलं जातं, ब्रेन कोराल पण म्हटलं जातं। आणि जुन्या वेळी लिहिण्यासाठी कसं पंखाचा वापर केला जायचा, पक्ष्यांच्या पिसांचा वापर केला जायचा, त्याप्रमाणेच हे दिसतं आपल्याला स्ट्रक्चर। आणि याच कारणासाठी या पेनाटुलाला आपण काय म्हणतो, सी पेन असं नाव दिलेलं आहे, सी पेन असं नाव दिलेलं आहे। त्यामुळे परत जर प्रश्नाकडे आलो
तर फायसेलिया इज नोन ॲज पोर्तुगीज मॅनोफॉर. पेनाटुला पेन सारखा आहे म्हणजे सी पेन. गॉर्गोनिया इज सी फॅन आणि मिएंड्रिना ब्रेनकोरा. या प्रकारचं आपल्याला हे जोडाजोडायला बघायला मिळतात. आणि एक च क आहे, एक च क हा एकमेव पर्याय आहे, 2 च ब, 3 च अ, 4 च ड, म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे मित्रांनो. आता आपण पुढच्या प्रश्नाला जाऊया. आता पुढच्या प्रश्नाला गेलो आपण तर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संघांमध्ये सर्वप्रथम खंडीभवन पाहायला मिळतात. अत्यंत सोपा प्रश्न विचारलेला आहे. खंडीभवन मग तुम्हाला आपण उदाहरण दाखवू. हे आहे खंडीभवन. हे जे तुम्हाला दिसत आहेत हे आहेत खंडीभवन. हे आहेत खंड, यांना आपण खंड म्हणतो. हे जे आहे तिथे यांना आपण खंड म्हणतो. खंड म्हणजे काय? सेगमेंट्स, छोटे छोटे सेगमेंट्स आहेत. तर हे खंडीभवन सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कुठे पाहायला मिळतं तर हे सर्वात पहिल्यांदा आता जो प्राणी पाहिला तो कदाचित तुम्हाला ओळखीचा असेल, तो आहे गांडूळवर्गीय प्राणी. तर गांडूळवर्गीय प्राणी कशामध्ये येतात? ॲनिलिडामध्ये येतात. त्यामुळे याचं उत्तर काय आहे? ॲनिलिडा. ॲनिलिडाच्या आधीच्या संघांमध्ये आपल्याला खंडीभवन पाहायला मिळालं नाही. त्याच्या पुढच्या संघांमध्ये जरी खंडीभवन असेल तरी देखील प्रश्न काय आहे? सर्वप्रथम खंडीभवन कुणामध्ये पाहायला मिळालं? कुणामध्ये पाहायला मिळालं हा प्रश्न आहे, सर्वप्रथम हा प्रश्न आहे. त्यामुळे उत्तर काय येणार? ॲनिलिडा हे येणार. आता त्याच्या पुढचा प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी कोणते रोग एडिस इजिप्ती या डासामुळे होतात? नॉर्मली आपण म्हणतो डासामुळे होणारे रोग आपल्याला माहिती आहे एडिस इजिप्ती आहे, दुसरे प्रकार आहेत ॲनाफिलिस आहे. तर एडिस इजिप्ती पासून होणाऱ्या रोगांची लिस्ट मी तुम्हाला दिलेली आहे. एडिस इजिप्ती पासून काय काय होतं? एडिस इजिप्ती पासून चिकनगुनिया. एडिस इजिप्ती पासून पहिला होणारा जो रोग आहे तो आहे चिकनगुनिया. दुसरा रोग आहे डेंग्यू होऊ शकतो एडिस इजिप्तीपासून. तिसरा आहे लिम्फॅटिक फिलॅरियासिस. चौथा आहे रिफ्ट व्हॅली फिवर. पाचवा आहे येलो फिवर आणि 6वा आहे झिका. त्यामुळे सगळे रोग हे एडिस इजिप्तीपासून पसरतात. आता अजून थोडी माहिती देऊ आपण. याच्यापैकी चिकनगुनिया 1, डेंग्यू 2, रिफ्ट व्हॅली फिवर 3, येलो फिवर 4 आणि झिका 5. हे 5ही रोग हे व्हायरल डिसीजेस आहेत. म्हणजे काय? हे विषाणूमार्फत होणारे रोग आहेत. हे विषाणू पहिला डासांच्यामध्ये जातात, डास तुम्हाला चावतात, विषाणू तुमच्यामध्ये येतात, तुम्हाला रोग होतो. पण हा एकमेव रोग आहे कोणता? लिम्फॅटिक फिलॅरियासिस. हा विषाणू, जीवाणू, आदिजीव यांच्यामुळे होणारा रोग नाही आहे. लिम्फॅटिक फिलॅरियासिसला आपण मराठीमध्ये हत्ती पाय रोग असं म्हणतो किंवा हत्ती रोग असं म्हणतो. तर हा रोग कृमींच्यामुळे होणारा रोग आहे, कृमी रोग. मग आता काही वेळेस तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की डासांमुळे खालीलपैकी कोणकोणत्या प्रकारचे रोग होऊ शकतात? विषाणू रोग, जीवाणू रोग, कृमी रोग. आपण विचार करतो कृमी रोग, कृमी तर डासापेक्षा मोठी असते. कृमी रोग कसे होतील? जंत डासापेक्षा मोठा आहे. पण नाही, फिलॅरियासिस हे एक उदाहरण आहे. लिम्फॅटिक फिलॅरियासिस किंवा हत्ती रोग हे उदाहरण आहे जे डासामुळे होऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे पुन्हा बघूया आपण प्रश्न काय आहे. एडिस इजिप्ती या डासांमुळे पसरले जाणारे रोग. चिकनगुनिया होतं का आपल्या लिस्टमध्ये? होतं. डेंग्यू होतं का आपल्या लिस्टमध्ये? होतं. झिका होतं का आपल्या लिस्टमध्ये? होतं. त्यामुळे तिन्ही रोग एडिस इजिप्ती या डासामुळे होऊ शकतात. त्यामुळे वरीलपैकी सर्व हे उत्तर येणार आहे. ओके. आता पुढचा प्रश्न आहे आपला. मानवी शरीरातील स्नायूंमध्ये असणारी प्रथिनांची जोडे ओळखा. आता लक्षात घ्या, राज्यसेवेला पण याच्यावर नाही पण स्नायूंवर आधारित एकाच वर्षी 2 प्रश्न येऊन गेले होते. पण ॲक्टिन आणि मायोसिन या स्पेसिफिक प्रथिनांवर आजपर्यंत एकही प्रश्न आलेला नाही आहे. आणि ती महत्त्वाची प्रथिनं मानली जातात कारण की त्याच्यामुळेच आपण आपले स्नायू हलवू शकतो, आपल्या हातापायांची मुवमेंट होऊ शकते. हे जे काही आहे हे ॲक्टिन आणि मायोसिनमुळे होतं. त्यामुळे याचं उत्तर काय येणार आहे? ॲक्टिन आणि मायोसिन हे उत्तर येणार आहे त्याचं. ठीक आहे. ॲक्टिन आणि मायोसिन या प्रथिनांची जोडी आपल्या स्नायूंच्या आकुंचनासाठी प्रसन्न असणारी म्हणजे हालचालीसाठी वापरली जाते. ज्यावेळी आपला मृत्यू होतो, आपल्या मृत्यूनंतर या प्रथिनांचं विघटन सुरू होतं आणि विघटनामुळे आपण म्हणतो की शरीर ताठलं. मृत्यूनंतर आपण जे म्हणतो की शरीर ताठतं तर ते या प्रथिनांच्या विघटनामुळे, प्रोटीनोलायसिस आपण ज्याला म्हणतो, विघटनामुळे हे शरीर ताठायला सुरुवात होते. त्यामुळे ॲक्टिन आणि मायोसिन हे त्याचं उदाहरण आहे मित्रांनो. पिकांवरील रोगाचा विचार करता खालीलपैकी कोणत्या रोगास रिंग डिसीज या नावाने ओळखलं जातं? तर रिंग डिसीज का म्हणतात या रोगाला त्याचं आपण पहिलं उदाहरण बघूया. तर आता तुम्ही जर पाहिला तर बटाट्याला जर कापलं तर आपल्याला या प्रकारची रिंग बघायला मिळते. बटाट्याला जर कापलं तर आपल्याला ही रिंग बघायला मिळते. हे तुम्हाला हे व्हाईट डॉट्स दिसत असतील
तर ही रिंग आहे. ही रिंग तयार होते म्हणून या रोगाला काय म्हटलं जातं, रिंग डिसीज असं म्हटलं जातं. मग पुन्हा आपण प्रश्नाकडे येऊया, पुन्हा आपण प्रश्न बघूया आणि बघूया काय पर्याय येतो. तर पिकांवरील रोगाचा विचार करता खालीपैकी कोणत्या रोगास रिंग डिसीज या नावाने देखील ओळखलं जातं. आता सायट्रस कॅन्कर, सायट्रस म्हणजे लिंबू वर्गीय वनस्पती. ब्लॅक आर्म ऑफ कॉटन म्हणजे कापूस, कापसाला ब्लॅक आर्म होणं म्हणजे त्याच्या फांद्या काळ्या पडणं असा आपण विचार करत तात्पुरता. बंची टॉप ऑफ बनाना म्हणजे केळीचा जो टॉपचा भाग आहे तो बंचेस सारखा तयार झालेला दिसतो, मग केळी लागलेल्या ठिकाणी की वरच्या ठिकाणी, हा एक मुद्दा आहे. पण आता आपण जो डिसीज विचारात घेतोय तो आहे विल्ट ऑफ पोटॅटो. विल्ट ऑफ पोटॅटोला काय म्हटलं तर रिंग डिसीज या नावाने म्हटलं जातं. तर त्याचं आपण उदाहरणही बघितलेलं आहे, मी तुम्हाला त्याचा फोटोही दाखवलेला आहे आता की त्याला रिंग डिसीज का म्हणतात. ठीक आहे. तर हा जो प्रश्न होता की वरीलपैकी रोगांचा विचार करता रिंग डिसीज कुणाला म्हणतात, तर रिंग डिसीज विल्ट ऑफ पोटॅटोला म्हणतात. पुढे जाऊया आपण. ओके. प्रश्न आहे, हवेमधून मानवी डोळ्यामध्ये जो प्रकाश येतो त्याचा अपवर्तन होतं. अपवर्तन होतं कारण की आपण माहिती आहे की माध्यम बदललं तर प्रकाशाचं अपवर्तन होतं. आपला डोळा हा वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्सपरंट आहे, तर या ट्रान्सपरंट डोळ्याचा विचार जर आपण केला तर हे अपवर्तन आपल्याला बघायचं आहे. त्याच्या आधी आपण काही फॅक्ट्स बघून घेऊ. ज्यावेळी आपण डोळ्याचा विचार करतो, ज्यावेळी आपण डोळ्याचा विचार करतो, या डोळ्यामध्ये सर्वात पुढे असणारा जो भाग आहे याला आपण पारपटल किंवा कॉर्निया असं म्हणतो. पारपटल किंवा कॉर्निया असं म्हणतो. याच्यानंतर आपण पाहतो की इथे काही स्नायू आहेत, इथे काही स्नायू आहेत. आणि हे स्नायू एक नेत्रभिंग स्वतःकडे ठेवतात. तुम्हाला जर हा कलर दिसत नसेल तर आपण दुसरा कलर वापरू. हे स्नायू ही नेत्रभिंग आपल्या स्वतःकडे ठेवतात. आता या दोघांमध्ये म्हणजे या ठिकाणी एक फ्लुइड आहे. हे फ्लुइड आहे इथे या दोघांमध्ये. त्याचप्रमाणे एक फ्लुइड इथे देखील आहे. आता विचार जर केला पारदर्शक पदार्थांचा, पारदर्शक भागांचा डोळ्यामधल्या, तर सर्वात पहिला कॉर्निया हा पारदर्शक आहे. त्यासोबत हे जे लिक्विड आहे, हे लिक्विड देखील पारदर्शक आहे. ही जी लेन्स आहे नेत्रभिंग ही देखील पारदर्शक आहे आणि हे लिक्विड देखील पारदर्शक आहे. या पहिल्या लिक्विडला आपण ॲक्वियस ह्युमर आणि या पुढच्या लिक्विडला आपण व्हिट्रियस ह्युमर या नावाने ओळखतो. कोणकोणत्या नावाने ओळखतो? ॲक्वियस ह्युमर नेत्रोद आणि नेत्रकाचाब म्हणजे व्हिट्रियस ह्युमर या नावाने ओळखतो. तर या प्रत्येकाचा मी तुम्हाला काय दिलेला आहे, त्याचा अपवर्तनांक दिलेला आहे. आता अपवर्तनांक काय काय आपण बघून घेऊ एकदा. तर हा जर अपवर्तनांक आपण चेक केला, पहिला चेक केला आपण पारपटलचा. पारपटल म्हणजे काय? कॉर्निया. कॉर्नियाचा अपवर्तनांक आहे 1.376. 1.376. नेत्रभिंगाचा अपवर्तनांक आहे 1.406. ॲक्वियस ह्युमरचा अपवर्तनांक आहे 1.336 आणि नेत्र काचाबचा म्हणजे व्हिट्रियस ह्युमरचा अपवर्तनांक आहे 1.337. याचा अर्थ सर्वात जास्त अपवर्तन कोण करणार? लेन्स करणार. का करणार? कारण की 1.406 आहे. पण सर तुम्ही उत्तर दिलंय पारपटल. उत्तर चुकलं वाटतं. मी परत सांगतोय 1.406 सर्वात जास्त आहे. त्यामुळे अपवर्तन सर्वात जास्त नेत्रभिंग करणार, मान्य आहे. पण कधी? ज्या वेळेस आपण हवेचा अपवर्तनांक 1 पकडतो. हवेचा अपवर्तनांक 1 पकडतो. 1च्या कंपॅरिझन मध्ये आपण ज्यावेळी बघतो त्यावेळी 1.406 हा जास्त आहे. पण विचार करा, प्रकाश काय करणार? प्रकाश हवेतून येणार, तो पहिल्यांदा पडणार कॉर्नियावर. कॉर्निया पास झाल्यानंतर तो प्रकाश कुठे असणार आहे? ॲक्वियस ह्युमर मध्ये असणार आहे. ॲक्वियस ह्युमर हवा नाही, ते पाणी आहे. मग तिथून नेत्रभिंग
काय करणार? अपवर्तन करणार. म्हणजे नेत्रभिंग डायरेक्ट हवेतून अपवर्तन नाही करणार, ते ॲक्वियस ह्युमरमधून अपवर्तन करणार. याचा अर्थ कम्पेअर जर करायचं झालं तर 1.336 ते 1.406 अपवर्तन असं होणार. अपवर्तन 1 ते 1.406 असं होणार नाहीये. कॉर्नियामध्ये मात्र 1 ते 1.376 असं अपवर्तन होणार. मग हा जर फरक काढला तर हा फरक 376चा येतोय. कुठला? हा हवा आणि कॉर्निया आणि एअर, हा फरक 3.376चा येतोय. परंतु ॲक्वियस ह्युमर आणि कॉर्निया मधला फरक तितका जास्त येणार नाही. तो हार्डली पॉईंटमध्ये काहीतरी येणार, 0.0 मध्ये वगैरे काहीतरी येणार, 0.03 वगैरे असं काहीतरी. याचा अर्थ सर्वात जास्त अपवर्तन कॉर्निया करतो. सर्वात जास्त अपवर्तन कॉर्निया करतं, सर्वात जास्त अपवर्तनांक नेत्रभिंगाचा असतो. त्यामुळे प्लीज लक्षात घ्या, प्रश्न काय आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा प्रश्न काय आहे आपण बघू आणि मग पुढे जाऊ. प्रश्न आहे, मानवीय डोळ्यातील विभिन्न भागांचा अपवर्तनांक, प्रश्न काय आहे आपण विचार करू प्रश्नाचा. हवेमधून मानवी डोळ्यामध्ये प्रकाशाचे होणारे अपवर्तन विचारात घेता प्रकाशाचे सर्वाधिक अपवर्तन कोण करतं? कोणत्या भागामुळे होतं? सर्वाधिक अपवर्तन कोणत्या भागामुळे होतं? ते होतं कॉर्नियामुळे. सर हे दोन पर्याय काय आहेत? मग हे दृष्टिपटल आणि प्युपिल. प्युपिल म्हणजे ती जागा ज्याच्यातून प्रकाश आज जाणार आहे, म्हणजे ती पोकळी आहे, त्याला अपवर्तनाचा वगैरे काही संबंध लागत नाही. ती पोकळी आहे, त्याला अपवर्तनाचा संबंध लागत नाही. आणि रेटायना हा सर्वात शेवटचा भाग आहे जिथे जाऊन आपले प्रकाश किरण थडकणार आहे, ज्याच्यामुळे आपल्याला दृष्टी प्राप्त होते. त्यामुळे या दोघांचा अपवर्तनांकाशी काही संबंध नाही, अपवर्तनाशी काही संबंध नाही. तर सर्वाधिक अपवर्तन हे कॉर्नियामुळे होतं. ठीक आहे. आता आपण पुढे येऊया. आयोगाने काही वेळेस प्रश्न विचारलेत. मागच्या वेळी आयोगाने पॅरामेशियमवर प्रश्न विचारला होता, जिथेपर्यंत लक्षात घेत प्रश्न असा होता की 2 केंद्रक असणाऱ्या आणि हालचालीकरिता सूक्ष्मके असणाऱ्या, म्हणजे काय आपलं सिलिया असणाऱ्या आदिजीव कोणत्या वर्गामध्ये येतात, असा काहीतरी प्रश्न होता. पॅरामेशियम सिलियाटा या वर्गामध्ये येतो, तो त्या प्रकारचा प्रश्न होता. आय थिंक 2017ला वगैरे हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर आता प्रश्न काय तुम्हाला? प्रश्न आहे, हालचालीकरिता तात्पुरत्या किंवा कायमस्वरूपी अवयव नसणारा. प्लीज लक्षात घ्या, अमिबा आपण काही कुठलीही फिगर काढली तर तो अमिबा होऊन जातो, नाही का? तर आपण अमिबाचा विचार केला तर अमिबाला छद्मपादी म्हणतात. छद्मपादी का म्हणतात अमिबाला? कारण की तो छद्म म्हणजे आभासी, पाद म्हणजे पाय, आभासी पाय असणारा तो सजीव आहे. याचा अर्थ काय? ज्यावेळी त्याला हालचाल करायची असते अमिबाला, त्यावेळी अमिबा आपल्या शरीरातील प्रद्रव पुढे ढकलतो आणि तो स्वतःसाठी पाय तयार करून घेतो, अवयव तयार करून घेतो पाय म्हणण्यापेक्षा, आणि तो स्वतःची हालचाल करून घेतो. मग आता प्रश्न काय बघा, हालचालीकरिता तात्पुरत्या स्वरूपी किंवा कायमस्वरूपी अवयव नसणारा. मग अमिबाला तात्पुरत्या स्वरूपाचा अवयव आहे का? आहे, आताच आपण बघितलं. त्यामुळे अमिबा तर उत्तर येणार नाही, पहिली गोष्ट. दुसरं, पॅरामेशियम म्हणजे आपण सगळ्यांनी पॅरागनचं चप्पल काढलं होतं. जर लहानपणी आठवत असेल तुम्हाला, आपण पॅरामेशियम म्हणजे काय करायचो, हे असं काहीतरी चप्पल काढायचो आणि याला हे असे आपण काय करायचो, केस लवके किंवा सूक्ष्मके ज्याला म्हणतो आपण, ते दाखवायचो. हे हालचालीसाठी आहे, त्याच्या हालचालीसाठी आहे पॅरामेशियमच्या. त्यामुळे पॅरामेशियमला कायमस्वरूपी अवयव असतात, त्यामुळे पॅरामेशियम देखील उत्तर येणार नाही. युग्लिनाचा जर विचार केला तर युग्लिनाला एक छोटं आणि एक मोठं, हे मोठं आणि हे छोटं, असे दोन काय असतात, दोन त्याला चाबकासारखे अवयव असतात. दोन चाबकासारखे अवयव असतात ज्याने तो मूव्ह करतो. एक छोटा आहे, एक मोठा आहे. त्यामुळे याला देखील हालचालीसाठी काय आहे, अवयव आहेत. आता त्याच्या पुढे जाऊन देखील तुम्हाला क्वेश्चन मी अजून थोडा सोपा केला तुमच्यासाठी, की तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीनं या क्वेश्चनचं आन्सर सापडावं. म्हणून मी सांगितलंय बीजानुरूपी असणाऱ्या.
तर ह्यापैकी कोणीच बीजाणुरूपी नाही आहे. बीजाणुरूपी म्हणजे काय आपण म्हणतो त्याला स्पोर सारखे असणाऱ्या. तर स्पोर सारखा असणारा जो आदिजीव आहे तो आहे प्लाझ्मोडियम. ज्याच्यापासून काय होतं, प्लाझ्मोडियमपासून काय होतं, मलेरिया होतो. मलेरिया हा जीवाणू रोग नाही, तो विषाणू रोग नाही, तो काय आहे, आदिजीवापासून रोग आहे. मगाशी सांगितलेला प्रश्न परत रिपीट करू. डासांमुळे होणारे रोग कोणते आपण विचारलं. बीजाणू रोग, जीवाणू रोग, विषाणू रोग, आदिजीव रोग आणि कृमी रोग. विषाणू आपण बघितले. विषाणू कोणता विषाणू रोग डासांमुळे होत होता म्हणलं आपण मगाशी बघितले. चिकनगुनिया होता, झिका होता, डेंग्यू होता, रिफ्ट व्हॅली फीवर होता, हे मगाशी बघितलेले. आदिजीव रोग देखील डासांमुळे होतो. कोणता आदिजीव रोग डासांमुळे होतो, मलेरिया. मलेरिया हा आदिजीवांमुळे होणारा रोग आहे, तो जीवांमुळे किंवा विषाणूमुळे होणारा रोग नाही, तो आदिजीवांमुळे होणारा रोग आहे. त्यामुळे मगाच्या माहितीमध्ये ही माहिती देखील आपल्याला ॲड करता येईल. म्हणजे याचं उत्तर काय येतं, प्लाझ्मोडियम येतं. ओके, बायोलॉजी झालेला आहे आपला. आता आपण येतोय फिजिक्सकडे. गॉगल्स, चारचाकीच्या फिल्म्स यामध्ये आपण बघितलं की आपल्याला प्रकाशाची तीव्रता कमी जाणवते, नाही का. आपल्याला प्रकाश सहन करता येतो. गॉगल्स घालून आपण सूर्याकडे पण बघू शकतो, कारण की सूर्य आपल्याला तितका प्रखर दिसत नाही. तर असं का होतं, तर एक लक्षात घ्या, आपण प्रकाशाच्या किरणांना 3D आपण बघितलं पाहिजे. ते काय 3 डिरेक्शन आपण बघितलं पाहिजे. म्हणजे कसं, प्रकाशाची किरणं ही वरतून खालती जातात. हे झाला त्याचा 50% भाग. ही या प्रकारे जातात, नाही का. आपण डायग्राम काढतो, नाही का. डायग्राम कशी काढतो आपण, वेव्ह फॉर्म असा काढतो, नाही का. हा असा वेव्ह फॉर्म काढतो आपण. तर प्रकाशाचा एक भाग हा असा जात असतो, पण प्रकाशाचा दुसरा भाग हा मागे पुढे जात असतो. हा मागे पुढे जात असतो. म्हणजे प्रकाश असा देखील चाललाय, प्रकाश असा देखील चाललाय एट ए टाइम. म्हणजे प्रकाश असा चाललाय, प्रकाश असा पण चाललाय. बघा, हा पहिला प्रकाश आहे जो मागे पुढे चालतोय, ठीक आहे. हा दुसरा प्रकाश म्हणजे ॲट ए टाइम. त्यामुळे प्रकाश हा या पद्धतीने चाललाय. मग आता विचार करू, एक सिंपल गोष्टीचा विचार करू. समजा ही मुवमेंट आहे, ही मुवमेंट मला थांबवायची आहे, ही मुवमेंट मला थांबवायची आहे. आता समोर मी बार लावले, समोर मी बार लावले असा विचार करू. समजा हे बार उभ्या स्वरूपाचे आहेत, उभ्या स्वरूपाचे, आणि मी मुवमेंट करतोय. मग मी याच्यातून पास होणार का, मी होणार पास त्याच्यातून. मी या बार्समधून पास होणार, कारण की या बारमध्ये जागा आहे माझी ही मुवमेंट होण्यासाठी. पण ही मुवमेंट नाही होऊ शकणार, कारण की या मुवमेंटला हे बार काय करतील, अडथळा तयार करतील, ठीक आहे. आता आपण दुसऱ्या प्रकारचे बार घेऊ. आता आपण अशा प्रकारची बार घेऊ. म्हणजे याच्यामध्ये ही आडवी मुवमेंट पॉसिबल आहे, पण ही उभी मुवमेंट त्यांच्यामध्ये पॉसिबल नाही आहे. मग आपण अशी एक फिल्म घेतली, ज्या फिल्ममध्ये असे काय आहेत, असे उभे अगदी मायक्रोस्कोपिक बार्स आहेत, गॉगल्स. मग या बारमधून एकतर वरून खाली होणारी मुवमेंट थांबेल किंवा मागे पुढे होणारी मुवमेंट, कोणती तरी एक मुवमेंट थांबेल. म्हणजे 50% आपण वेव्ह थांबवू शकतो. म्हणजे प्रकाशाची तीव्रता आपण किती टक्क्याने कमी केली, 50% कमी केली. म्हणजे फक्त 50% प्रकाश पुढे जाऊ शकतो. आणि त्याच्या पाठीमागे मी हा आडवा बार जर लावला तर उरलेले 50% पण मी कॅन्सल करणार, म्हणजे प्रकाश पुढे जाऊ शकणार नाही. जर या दोन फिल्म मी एक उभी आणि एक आडवी लावली, ज्याच्यामध्ये एक उभे बार आहेत, बोटांचा डिरेक्शन बघू, एक उभे बार आहेत, एक आडवे बार आहेत, याच्यामधून प्रकाश पुढे जाऊ शकणार नाही, प्रकाश 0 जाईल पुढे. आणि जर मी एकच लावली तर याच्यामधून मुवमेंट जी आहे ती एकच पॉसिबल आहे, दुसरी मुवमेंट पॉसिबल नाही. 50% प्रकाश पुढे जाणार आहे. म्हणजे प्रकाशाचा असा काहीतरी गुणधर्म आहे, ज्या गुणधर्मामुळे गॉगल्स किंवा या चारचाकीच्या आपण ज्या टेंटेड काचा म्हणतो ना, आपण फिल्म लावतो, ठीक आहे, त्यांच्यामुळे प्रकाशाची तीव्रता कमी करता येते. आणि लक्षात घ्या, ही ध्वनी तरंगामध्ये ही क्षमता नाही. का नाही, कारण की ध्वनी तरंग हा अनुतरंग आहे की अवतरंग आहे हे तुम्ही बघा. ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे की लॉन्जिट्युडिनल वेव्ह आहे, ठीक आहे. लॉन्जिट्युडिनल वेव्ह ज्या आहेत, जसे की ध्वनी आहे ज्याला आपण अनुतरंग म्हणतो, यांच्यामध्ये ही क्षमता नसते. ही केवळ आणि केवळ ट्रान्सव्हर्स वेव्हमध्येच असते. ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणजे लाईट आहेत किंवा तुमचे रेडिओ वेव्हज आहेत, बाकी सगळ्या म्हणजे तुमचे UV आलं, इन्फ्रारेड आलं, एक्सरेज आले, गॅमा रेज आले, आपण म्हणतो ना, तुम्हाला तो पट्टा माहिती आहे ना, तो कटला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजचा, त्या सगळ्या वेव्हज ट्रान्सव्हर्स वेव्हज आहेत आणि त्या सगळ्या वेव्ह हा इफेक्ट दाखवतात. आणि या इफेक्टला म्हणतात हा एक ध्रुव, हा दुसरा ध्रुव, ध्रुव 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 ध्रुवीकरण. याला काय म्हणतात, ध्रुवीकरण असं म्हणतात, ठीक आहे.
त्यामुळे प्रकाशाचा कोणता गुणधर्म आहे ज्याच्यामुळे आपण प्रकाशाची तीव्रता कमी करून दाखवू शकतो म्हणजे या गॉगल्समधून वगैरे, तर ती आहे प्रकाशाचे ध्रुवीकरण. ध्वनी तरंगाची वारंवारता कमी केली. वारंवारता म्हणजे काय? वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी. एक सिंपल फंड आहे, बेसिक नॉलेज आहे. फ्रिक्वेन्सीवर काय अवलंबून आहे? पीच अवलंबून आहे. फ्रिक्वेन्सीवर पीच अवलंबून आहे. जेवढी फ्रिक्वेन्सी जास्त तेवढे पीच जास्त, जेवढी फ्रिक्वेन्सी कमी तेवढं पीच कमी. ठीक आहे. मग फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर बघा आता मुद्दा काय आहे, प्रश्न तुम्हाला काय विचारला, वारंवारता कमी केली तर खालीलपैकी कोणते बदल पाहावयास मिळतील? तरंगाची तरंगलांबी वाढेल का? आता विचार करू आपण. तरंगलांबी म्हणजे काय? तरंगलांबी म्हणजे काय? समजा ही वेव्ह ए आहे, ही वेव्ह ए पासून सुरू होते, बी पर्यंत जाते. वेव्हचे दोन भाग असतात. वेव्हचे दोन भाग कोणकोणते आहेत? हा तिचा उंचवटा, हा खोलगटपणा. आणि या ए पासूनच्या बी पर्यंतच्या अंतराला आपण लॅम्बडाचं नाव देतो, तरंगलांबी म्हणतो, वेव्हलेंथ म्हणतो, नाही का? आता विचार करा, या तरंगाची तरंगलांबी लक्षात आली मला. वारंवारता काय? एक. तरंग एकच आहे ना, वारंवारता एक. पण समजा मी एवढ्या डिस्टन्समध्ये तरंगाची वारंवारता वाढवली. हा माझा ए ते बी आणि हा बी ते सी, अशा आता मी दोन तरंग तयार केले. डिस्टन्स काय केलं? मी सेम ठेवलं. बरोबर आहे? बघा, म्हणजे हे जे डिस्टन्स होतं हे मी सेम ठेवलं. तेवढ्या डिस्टन्सचा विचार करू. पण आता या पहिल्या तरंगाची तरंगलांबी काय झाली? कमी झाली ना, कमी झाली. म्हणजे जर मी फ्रिक्वेन्सी वाढवली तर तरंगलांबी कमी होते. फ्रिक्वेन्सी वाढवली म्हणजे एकाच्या ऐवजी दोन तरंग घेतले तर तरंगलांबी कमी होते. आणि याचे उलट केलं तर फ्रिक्वेन्सी जर मी कमी केली तर फ्रिक्वेन्सी कमी केली म्हणजे एवढ्याच अंतरात मी फक्त अर्धाच तरंग केला तर मग तरंगलांबी काय होणार? तरंगलांबी वाढणार. मग परत बघूया. ध्वनी तरंगाची वारंवारता कमी केल्यास खालीलपैकी कोणते बदल पाहावयास मिळतात? पहिला बदल काय आहे? ध्वनी तरंगाची तरंगलांबी वाढेल. हा पहिला बदल आहे. ठीक आहे, हा पहिला बदल आहे. दुसरा बदल, ध्वनी तरंगाची कर्कशता कमी होईल. मी मगाशीच म्हटलं पीच. पीच मी असं का बोलतोय? पीच. तर काय आहे बघा, आपण विसल घेतो, शिट्टी घेतो आणि ती वाजवतो, ती आपल्या कानाला खूप त्रासदायक ठरते. का? कारण की फ्रिक्वेन्सी जास्त आहे, पीच जास्त आहे. चिमण्या किलबिल करायला लागल्या की थोडा वेळ आपण सहन करतो, पण त्याच्यानंतर आपण इरिटेट होतो, कारण की पीच जास्त आहे, कारण की फ्रिक्वेन्सी जास्त आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी केली तर पीच कमी होणार. आणि पीचला आपण मराठीत कर्कशता म्हणतो. ठीक आहे, शिटीचा आवाज कर्कश वाटतो आपल्याला. त्यामुळे तरंगलांबी वारंवारता जर कमी केली तर कर्कशता काय होणार? कमी होणार. तरंगाचा आयाम कमी होईल. हे थोडं एक्सप्लेन करू आपण. कमी होतं की नाही बघू, तुम्हाला बघा समजतं का हे. आता प्लीज पॉईंट लक्षात घ्या. आयाम म्हणजे ॲम्प्लिट्यूड. म्हणजे या मूळ पदापासून तरंग किती वरती गेला आणि किती खालती गेला याला आपण काय म्हणतो? आयाम म्हणतो. आता हे मॅटर करत नाही, कारण की एवढ्याच आयामाला मी खालचं व्यवस्थित दाखवत नाही, मी फक्त वरती भर देतोय. एवढ्याच आयामाला मी बरेचसे तरंग काढू शकतो. ही डिस्प्लेसमेंट नंबर ऑफ वेव्हजला मॅटर करत नाही. त्यामुळे जो आयाम आहे, जो मीन लाईन पासून त्याची जी काही ही लांबी वाढते, म्हणजे हा जो मीन ॲक्सिस जो त्याचा आहे त्याच्यापासून तरंग किती वरती जाणार आहे, हे तरंग किती काढतो याच्यावर अवलंबून नाही आहे माझं. कारण की मी एक पण तरंग तेवढ्याच वरती काढू शकतो, मल्टिपल तरंग तेवढ्याच वरती काढू शकतो. म्हणजे आयामावर फरक पडत नाही. फ्रिक्वेन्सीचा म्हणजे वारंवारतेचा ॲम्प्लिट्यूडवर म्हणजेच आयामावर फरक पडत नाही. म्हणजे पहिल्या दोन गोष्टींवर फरक पडणार आहे. त्यामुळे उत्तर काय येणार? अ आणि ब असं येणार मित्रांनो. ओके. किर्चॉफ्स लॉ. किर्चॉफ्सचे दोन नियम आहेत, एक जंक्शन नियम आहे आणि एक करंट नियम. ठीक आहे, तर आपण बघूया. 3 अँपिअरचा एक करंट आला. हा करंट या जंक्शनला आला आणि या जंक्शनपासून 2 करंट बाहेर पडले. त्यापैकी एक करंट आहे 2 अँपिअरचा आणि एक करंट आहे 1 अँपिअरचा. आला किती होता? 3 अँपिअर. बाहेर किती पडले? बघा, या जंक्शन पासूनचा विचार करायचा, कारण की किर्चॉफ्सचा जंक्शन रूल वाचतोय आपण. या जंक्शनचा विचार करायचा. टोटल बाहेर किती पडले? 2 + 1 = 3. म्हणजे विचार करू आपण की येताना जर मी एकच दाखवलाय, काही प्रॉब्लेम नाही, आपण अजून एक जंक्शन घेऊ. या जंक्शनला आपण विचार करू 3
1 एम्पियरचा एक, 1 एम्पियरचा एक, 3 एम्पियरचा एक आणि 5 एम्पियरचा एक, असे 3 करंट त्या जंक्शनकडे आलेले आहेत. मग या टोटल सगळ्यांची बेरीज किती होते? 5 आणि 3 8 आणि 1 9 एम्पियर. म्हणजे आपल्याकडे आता टोटल किती एम्पियर करंट झालं? 9 एम्पियर. आणि या जंक्शन पासून बाहेर जाणारे मॅटर करत नाही की किती आहेत, 10 15 20 असतील, मॅटर करत नाही. आपण किती घेतले आहेत? 1 2 3 4 5 6 7 घेतलेत बहुतेक. ठीक आहे, 1 2 1 2 1 1 1, मला माहित नाही किती आले, मोजू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. सर वेगळं काय असू शकते का? वेगळं म्हणजे याच आकड्यामध्ये वेगळं काहीतरी असू शकतंय, परंतु या सगळ्यांची बेरीज किती येणार आहे? 9 एम्पियरच येणार आहे. म्हणजे जंक्शनला येणाऱ्या विद्युतधारांची एकत्रित बेरीज ही जंक्शनमधून बाहेर पडणाऱ्या विद्युतधारांच्या एकत्रित बेरजी इतकीच असते, असा किर्चॉफचा जंक्शन रूल सांगतो. किर्चॉफचा जंक्शन रूल काय सांगतो? तर प्रश्न आहे, कोणत्याही जंक्शनला येणाऱ्या विद्युतधारांची बेरीज जंक्शनमधून बाहेर पडणाऱ्या विद्युतधारेच्या बेरजेपेक्षा अधिक असते? चूक. कमी असते? चूक. बेरजी इतकीच असते? बरोबर. संबंध नसतो? चूक. कारण की दोघांचे काय आहे? येणारे आणि जाणारे दोघेही सेम असतात. हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, ओके. आता एक लक्षात घ्या, केमिस्ट्रीमधले बेसिक टॉपिक्स बऱ्यापैकी एक्सप्लोइट केलेले आहेत आयोगाने. म्हणून आता आयोग केमिस्ट्रीमधले थोडेसे वेगळे टॉपिक्स बघतात. जसं की अणुबद्दल बरंचसं स्ट्रक्चर डिफाईन झालेलं आहे. म्हणून आता आयोगाने रेणूंच्याबद्दल प्रश्न विचारायला सुरू केलेले आहेत. तुम्ही गेल्या 2 वर्षातले पेपर काढून बघितले तर तुम्हाला रेणू किंवा कोणता एक विशिष्ट कंपाऊंड तुम्हाला देतील, त्याचं स्ट्रक्चर विचारतील, किंवा आता राज्यसेवेला त्यांनी आय थिंक हायब्रिडायझेशनवर क्वेश्चन विचारला होता, स्ट्रक्चरवर क्वेश्चन विचारले होते. ठीक आहे, हे प्रश्न आहे. मग आता जे रेणूंचं स्ट्रक्चर किंवा रेणूंच्या बाबतीत माहिती देणारे जे काही नियम आहेत त्यापैकी पहिला नियम आहे अष्टकांचा नियम. ठीक आहे, अष्टक. अणूचा अष्टक विचार करू, इथे रेणूंचा अष्टक विचार करतोय आपण. रेणूंच्या अष्टकांचा नियम. मग इथे पहिला जो नियम सांगितला अष्टकांचा नियम, हा सांगितलेला आहे कोसेल आणि लेविसने. मग हा नियम नक्की काय सांगतो? एक साधं एक्झाम्पल घेऊ आपण आणि बघू. सोडियम आणि क्लोरीन या दोघांना एकत्र केलं की सोडियम क्लोराईड तयार होतं, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, तसंच कार्बन डायऑक्साईडचे 2 अणू एकत्र आले की कार्बनचे 2 अणू एकत्र आले, कार्बनचा एक विचार करू, आणि ऑक्सिजनचे 2 अणू एकत्र आले की कार्बन डायऑक्साईड तयार होतं. मग असं का होतं? त्याचं कारण सांग. तर जर आपण विचार केला तर आपल्याला अष्टकांचा नियम माहिती पाहिजे. आता सोडियमचं आपण काय म्हणतो त्याला, व्हॅलेन्सी किती आहे म्हणण्यापेक्षा त्याचं पहिलं बघूया की अणुअंक किती आहे. सोडियमचा अणुअंक किती आहे? सोडियमचा अणुअंक समजा 12 आहे. सोडियमचा अणुअंक किती आहे? 12 आहे असा विचार करू. 12 आहे का? विचार करू. 12 आहे असा विचार करू. तर आता सिंपल विचार करा, या 12ला तुम्ही लिहिणार कसं? तुम्ही 12 लिहिता 2 8 आणि 2. ठीक आहे, या 12ला तुम्ही कसं लिहिता? 2 8 आणि 2 असे तुम्ही 12 लिहिता. म्हणजे अष्टक पूर्ण करता ना, कारण की पहिली कक्षा 2 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्या कक्षेत 8, तिसऱ्या कक्षेत वगैरे 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 तात्पुरतं. 2 अधिक 8 10 अधिक 2 12 म्हणजे 12. म्हणजे या सोडियमकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला त्याचं ती बाहेरची कक्षा पूर्ण करण्यासाठी अजून 6 इलेक्ट्रॉन पाहिजे. मग मला 6 इलेक्ट्रॉन घेणं जास्त त्रासदायक आहे की माझ्याकडचे 2 देणं जास्त त्रासदायक आहे? 6 घेणं जास्त, कारण की 6 इलेक्ट्रॉन कमवण्यासाठी वेळ लागणार. 2 देणं सोपं आहे. मी म्हणतो 2 घेऊन टाक, मला नको आहे. याच्या विरुद्ध आपण क्लोरीनकडे येऊया. क्लोरीनचा समजा अणुअंक आपण 17 पकडला. मग आपण लिहिणार 2 8 आणि 7. 2 आणि 8 10, 10 आणि 7 17, टोटल 17 झाले. म्हणजे क्लोरीनचा अष्टक पूर्ण करण्याकरिता किती इलेक्ट्रॉनची गरज आहे? 1 इलेक्ट्रॉन. मग क्लोरीनला 1 इलेक्ट्रॉन घेणं सोपं आहे की 1 इलेक्ट्रॉन देणं सोपं आहे? ठीक आहे, बघा आता मी का हेच उदाहरण का घेतलं, सोडियमला 12 का लिहिलं हे तुमच्या लक्षात येईल. आता मी म्हणतोय की सोडियमला 2 द्यायचे आहेत. क्लोरीनला 1च पाहिजे आहे.
याचा अर्थ प्लीज लक्षात घ्या, याचा अर्थ सोडियम आपला एक क्लोरीनला देऊ शकतोय, अजून एक देण्यासाठी त्याला अजून एक क्लोरीन पाहिजेत. मग सूत्र काय झालं असतं? सूत्र झालं असतं NaCl2, पण आपण सूत्र NaCl2 लिहित नाही, आपण सूत्र लिहितो NaCl. मग आपण आपण का असं लिहिलं त्याचं कारण बघूया. आपण लिहायचं कारण आहे ते हे सोडियमचा अणुअंक. सोडियमचा अणुअंक 11 आहे. आता विचार करू. बघा, सोडियमला 1 द्यायचा आहे कारण की याच्याकडे +1 आहे, याला 1 पाहिजे आहे कारण की याच्याकडे 1 मायनस आहे. म्हणजे हा एकमेव इलेक्ट्रॉन याच्याबरोबर याला देऊ शकतो, घेऊन टाक तुला म्हणू शकतो, आणि हे दोघे कशात येतील? एका बंधामध्ये येतील. 1 सोडियम 1 क्लोरीन. मग सर ते 12चं काय होतं? 12चं एक्सप्लेन करू आता. 2 8 आणि 2 हा अणुअंक कुणाचा आहे? मॅग्नेशियम. बरोबर आहे. मग आता क्लोरीनचाच विचार करू. 2 8 आणि 7 म्हणजे याच्याकडे देण्यासारखे 2 आहेत, याच्याकडे घेण्यासारखा एकच आहे. याच्याकडे घेण्यासारखा किती आहे? एकच आहे. हा एकच घेऊ शकतोय, क्लोरीन एकच घेऊ शकतोय, पण मॅग्नेशियम म्हणते मला 2 द्यायचे आहेत. मग क्लोरीन म्हणतोय मला 1 पाहिजे, माझ्या भावाला 1 दे. मग क्लोरीन स्वतःच्या भावाला आणतोय. म्हणजे क्लोरीन किती झाले? आता 2 झाले. म्हणजे 2 क्लोरीन मॅग्नेशियमचा 1 इलेक्ट्रॉन घेणार. मॅग्नेशियम किती आहे? 1 आहे. क्लोरीन किती आहे? 2 आहे. मग सूत्र काय तयार होणार? मॅग्नेशियम 1 क्लोरीन 2 MgCl2. म्हणून MgCl2 तयार होतो. अष्टक पूर्ण करतायत ना स्वतःच. पण कोसेल-लेविस की आपण ज्या थेरीज बघतोय, या थेरीज या मेटल नॉन मेटल, सोडियम मेटल आहे, क्लोरीन नॉन मेटल आहे, मॅग्नेशियम मेटल आहे, क्लोरीन नॉन मेटल आहे, यांच्याऐवजी नॉन मेटल अधातू यांच्यामधल्या बंधांवर जास्त चांगलं काम करतात. मग ते एकदा एक्सप्लेन करू आपण ते कसं आहे ते, आणि मग पुढे जाऊ आपण. जरासा वेळ घेऊ आपण इथे. तर विचार करा, आपण उदाहरण घेऊ कार्बन डायऑक्साईड किंवा पाणी. कार्बन डायऑक्साईड किंवा पाणी दोन्हीपैकी कुठले घेऊ आपण, काही फरक पडत नाही. आपण पहिला एक्सप्लेन करू कार्बन डायऑक्साईड काय आहे. यामध्ये एक कार्बन आहे आणि एक ऑक्सिजन आहे. कार्बनचा अणुअंक आहे 6, आपण लिहिणार 2 आणि 4. ऑक्सिजनचा अणुअंक आहे 8, आपण लिहिणार 2 आणि 6. बघा, आता इथे प्रॉब्लेम काय आहे? ऑक्सिजनला 2 घेणं सोपं आहे की 6 देणं सोपं आहे? 2 घेणं सोपं आहे. 2 घेणं सोपं आहे. म्हणजे याच्याकडे 2 पाहिजे, तो म्हणते मला 2 पाहिजे. कार्बन खूप अस्थिर मनस्थितीत आहे. मला 4 देऊ की 4 घेऊ माहित नाही त्याला. म्हणून तुम्ही बघताय की आपल्या पृथ्वीवर कार्बनचे खूप कंपाऊंड्स आहेत. आयसोमर्स खूप तयार होतात. आयसोमरायझेशन खूप होऊ शकतं त्याचं. तो 4 देऊ पण शकतोय, 4 घेऊ पण शकतोय, भागीदारीत जाऊ शकतोय. खूप वोलाटाईल आहे कार्बन. म्हणून कार्बन म्हणून ऑर्गॅनिक केमिस्ट्री एवढी मोठी तयार झाली. ठीक आहे. कार्बनकडे आता इथे अधातू आहेत. आता इथे कोणी देणार घेणार नाही बरं का. म्हणजे मेटल आणि नॉन मेटलमध्ये देवाणघेवाण चालते. हे दोघेच गरीब आहेत, दोघांनाही पाहिजेत. तिकडे अधिक होते, देऊ शकत होते. इथं अधिक कोण नाहीये, इथे अधिक कोणी नाहीये, इथे दोघांनाही पाहिजेच झाले. म्हणून हे भागीदारीत जातात. भागीदारीत जातात. म्हणजे काय बघा, कार्बनकडे किती कमी आहेत? 4 कमी आहेत. ऑक्सिजन किती कमी आहेत? 2 कमी आहेत. मग हा ऑक्सिजन काय म्हणतोय, माझ्याकडे 2 कमी आहेत ना, तर या 4पैकी तुझे जे 2 आहेत त्याच्यासोबत मी काय तयार करतो? बॉन्ड तयार करतो. म्हणजे माझे 2 तुला दिल्यासारखे करू, तुझे 2 मला घेतल्यासारखे करू आणि अष्टक पूर्ण करून टाक. पण कार्बन म्हणतो अरे त्याच्यामुळे माझं सोल्युशन होत नाही. का होत नाही? माझ्याकडे अजून 2 शिल्लक आहेत, म्हणजे मला अजून 2 पाहिजे. मग ऑक्सिजन म्हणतो हे बघ, मी 2 भागीदारी करतोय ना, मी माझ्या भावाला आणतो 2 भागीदारी करायला. म्हणजे आता इथं भागीदारी करायला कार्बन एकटा आहे आणि ऑक्सिजन किती आहेत? ऑक्सिजन 2 आहेत. म्हणून फॉर्म्युला काय तयार होतो? CO2 तयार होतो. म्हणजे हे काही ना काहीतरी करून अष्टक पूर्ण करण्याच्या नादाला लागतात. आणि अष्टक पूर्ण असलेला आपल्या आवर्त सारणीमधला गण कोणता आहे? तर तो आहे राजवायू. यांचं अष्टक पूर्ण आहे, निवांत बसलेत. ते फक्त खेळ बघतात. तू इकडं जा, तू तिकडं जा, काहीतरी बोंब करा, हे खेळ बघतात.
यांना काहीच करायचं नाही, कारण की यांचं अष्टक ऑलरेडी पूर्ण आहे. म्हणजे कोसेल आणि लेविसनी हा फंडा लावला की कदाचित बाकी सगळे इलेमेंट या राजवायूंप्रमाणे अष्टक पूर्ण करण्याच्या नादाला लागतात वाटतं. मग बघा, अष्टक नियमाचा पहिला पण काय म्हटलं बघा, अष्टक नियम राजवायूंच्या निष्क्रियतेवर अवलंबून आहे का? आहे, कारण की ते निष्क्रिय आहेत, यांना पण निष्क्रिय व्हायचं म्हणून कदाचित ते तिकडे जातात. जोपर्यंत निष्क्रिय होत नाही तोपर्यंत ते रिॲक्ट करत राहतात. दुसरा अष्टक नियम कोसेल आणि लेविस यांनी मांडलाय. आता मागापासून आपण 4-5 वेळा ओरडलो, बरोबर आहे. अष्टक नियमाच्या मदतीने रेणूचा आकार सांगता येतो. मी सांगितलं का आता की कार्बन डायऑक्साईड कसा दिसतो, त्रिकोणीय, चौकोनीय, आडवा आहे, उभा, काही नाही समजत. यांनी फक्त त्यांचं कंपाऊंड कसं तयार होतं हे सांगितलंय. ही अष्टक नियम जे आहेत, हे अष्टक नियम आता बघा, लग्न लावून दिलं आपण कार्बन आणि ऑक्सिजनचं, पण ते लग्न टिकेल की नाही कोणाला माहिती. म्हणजे तयार होणारा जो रेणू आहे, जे कंपाऊंड आहे, ते कंपाऊंड किंवा मॉलिक्यूल हे स्थिर आहे की अस्थिर आहे सांगणार आहे का आपण? नाही. आपलं काम काय, अष्टक पूर्ण कर, मग ते टिकते की नाही ते नंतरची गोष्ट. म्हणजे या थेरीची काही ड्रॉबॅक्स आहेत. पहिला ड्रॉबॅक काय, अस्थिरता किंवा स्थिरता स्पष्ट करता येत नाही मला. तयार झालेल्या रेणूची स्थिरता अस्थिरता मला सांगता येत नाही. त्या रेणूचा आकार मला सांगता येत नाही. ठीक आहे, त्या रेणूचा आकार मला सांगता येत नाही, याचा अर्थ मला ही गोष्ट सांगता येत नाही. पण मी इथं काय म्हटलंय, आकार सांगता येतो म्हटलंय, ते चुकीचं आहे. मग काय सांगितलं, अयोग्य विधान विचारलंय. त्यामुळे 3 नंबरचं विधान हे काय आहे, अयोग्य मित्रांनो. त्यामुळे याचा पर्याय काय येणार, 3 नंबर येणार. सोपा प्रश्न आहे. अल्केनमध्ये 6 कार्बनचे अणू आहेत. 6 कार्बनचे अल्केनचं सूत्र काय मित्रांनो, अल्केनमध्ये C जर N असेल तर H2N+2 असतो, मग अल्केनचं तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे ज्यामध्ये कार्बनचे 6 अणू आहेत. म्हणजे या N ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला, 6 दिले. तर तुम्हाला H ची व्हॅल्यू विचारली. हे अणू न चुकले तर अणूंची संख्या पाहिजे होतं. ठीक आहे, तर या N ला आपण 6 टाकू. 6 दुनी 12, 12 आणि 2 14. सोपं उत्तर, बरोबर आहे ना. 6 आणि 2 14. बघा, 2 गुणिले 6 अधिक 2, 12 अधिक 2 बरोबर 14. त्याचं किती येणार, 14 उत्तर येणार. ओके, आय थिंक शेवटचा प्रश्न आहे आपला, माहित नाही बघू. डीएनएच्या विशिष्ट खंडापासून ज्या प्रक्रियेने मेसेंजर आरएनए तयार केला जातो त्या प्रक्रियेस ... असे म्हणतात. काय म्हणतात का, त्या प्रक्रियेस रिप्लिकेशन म्हणतात, ट्रान्सलेशन म्हणतात, ट्रान्सक्रिप्शन म्हणतात, रिप्रोडक्शन म्हणतात. रिप्रोडक्शनचा संबंध येत नाही, रिप्रोडक्शन खूप ग्रॉस टर्म आहे, त्याला वापरला जाऊ शकत नाही. मग रिप्लिकेशन म्हणजे काय, ज्यावेळी डीएनए पासून डीएनए तयार केला जातो त्यावेळी आपण त्याला रिप्लिकेशन म्हणतो. डीएनए पासून डीएनए रिप्लिकेशन. ट्रान्सलेशन आणि ट्रान्सक्रिप्शन दोन राहिले. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, ज्यावेळी आपण डीएनए पासून आरएनए तयार करतो त्याला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो, डीएनए पासून आरएनए. मग सर ट्रान्सलेशन काय आहे, ज्यावेळी आपण आरएनए पासून प्रोटीन्स तयार करतो त्यावेळी आपण त्याला काय म्हणतो, ट्रान्सलेशन असं म्हणतो. ट्रान्सलेशन म्हणतो. बघू पुढे काय राहिलेलं आहे का आपलं. तर अशा प्रकारे आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या शंका आपण समाधान करण्याचा प्रयत्न करू. माझं नाव डॉक्टर विजय पवार. आपण या डिस्कशनमध्ये इथंच थांबवतो. थँक्यू.